वसईतील महिला रिक्षाचालक आणि आंतरराष्ट्रीय धावपटू मिनाज नदाफ या मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत जखमी झाले आहेत। शुक्रवारी रात्री त्यांच्या रिक्षामध्ये बसलेल्या एका प्रवाशाने त्यांना मारहाण करून हातातील मोबाईल हिसकावून नेला। त्याला पकडण्याच्या प्रयत्नात एका रिक्षाने नदाफ यांना धडक दिली, त्यात नदाफ या गंभीर जखमी झाले आहेत। नालासोपाराच्या सेंट्रल पार्क या ठिकाणी राहणाऱ्या मिनाज नदाफ या महिला रिक्षाचालक आहेत। त्याचबरोबर त्या धावपटू म्हणून ओळखल्या जातात। राष्ट्रीय स्तरावर त्यांनी विविध राज्यांतून 300हून अधिक मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला असून जवळपास 180 पदके जिंकली आहेत। नुकत्याच त्या श्रीलंका येथील स्पर्धेत भाग घेऊन परतल्या होत्या। गुरुवारी रात्री त्या नेहमीप्रमाणे रिक्षा चालवत होत्या। रात्री 10:30च्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या गावराईपाडा या ठिकाणी त्यांच्या रिक्षात एक प्रवासी बसला। अचानक त्या प्रवाशाने नदाफ यांच्या हातातील मोबाईल खेचला। त्यावेळी नदाफ यांनी त्याच्याशी झटापट केली, मात्र त्याने नदाफ यांना मारहाण करून पळ काढला। त्याला पकडण्यासाठी नदाफ त्याच्या मागे धावल्या। त्याच वेळेला भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली। या धडकेमुळे त्या गंभीर जखमी होऊन खाली पडल्या। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या हाताला आणि मानेला दुखापत झाली आहे। पेल्हार पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। नुकत्याच श्रीलंका या ठिकाणी झालेल्या क्रीडा स्पर्धेत नदाफ यांनी 2 रौप्य आणि 1 सुवर्ण पदकाची कमाई केली आहे।